3,000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3,000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते जमा झालेले आहेत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे की खटाखट 2 महिन्यांचे 3,000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर झालेले आहेत। जर तुम्हाला अजून 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळालेले नसतील तर तुम्ही सुद्धा ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही हे 2 कामे केलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली, आता आम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु लाडक्या बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। पुढील 4 वर्षे अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्त्यांचे पैसे मिळत सुद्धा राहणार आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण बंद होणार वगैरे असं काही नाही, त्यामुळे त्यात कुठेही कपात वगैरे ही महाराष्ट्रात केली जाणार नाही हा विश्वास मी देतो। मला ते पैसे द्यायला उशीर झालाय हे मान्यच आहे, पण निर्णय आम्ही घेतला। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आज पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज फक्त जून हप्ता मिळणार नाही, तर या जून हप्त्यासोबत जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच आज जून आणि जुलै हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहे। त्या संबंधित आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पुढील 3 दिवस पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार नाहीत। म्हणजेच एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे येतील। उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून 2 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही 2 कामे करायची आहेत, त्यानंतर खाटाक दिशेने तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींना पैसे मिळतील। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी नसतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, जून हप्ता 21 रुपयाप्रमाणे सोडण्यात येणार होता, परंतु राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी नसल्यामुळे 1500 रुपयाप्रमाणे जून हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच जून हप्ता 1500 रुपये, जुलै महिन्याचा 13वा हप्ता 1500 रुपये, टोटल मिळून आज 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहेत। भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज भरपूर दिवसानंतर संपणार आहे। परंतु लाडक्या
लाडक्या बहिणीनं मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11 हप्त्यांचे 16,500 म्हणजे 16,500 रुपये विस्तांतर सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या बहिणींना या 11 हप्त्यांपैकी फक्त 9 हप्ते आलेले असतील, 11 हप्त्यांपैकी 8 हप्ते आलेले असतील, म्हणजे जर तुम्हाला 2, 3, 4 हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा आलेले नसतील तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। परंतु त्यासाठी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घेऊयात, म्हणजेच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर होणार आहेत, कोणत्या बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, ज्या बहिणींच बँकात या बँकेपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं सरसकट सर्व बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी छाननीनंतर पात्र असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही छाननीनंतर पात्र कशा पद्धतीने ठरलेलं आहोत, हे आम्हाला कशा पद्धतीने कळणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना पैसे विस्तांतर होणार नाहीत, त्यांचा अर्ज छाननीनंतर अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु ज्या बहिणींना कोणताही मेसेज आलेला नसेल त्याच बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर त्यामुळे तुम्ही सुद्धा बघायचं आहे की तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे का। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। परंतु ज्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल, म्हणजेच कोणताही मेसेज आलेला नसेल, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत आहेत, ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं, या 4 नियमांपैकी पहिला नियम योजनांचा आहे। बघा, ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे की 4 नियम कोणकोणते आहेत आणि कशा पद्धतीने हे 4 नियम लावण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं, पहिलाच नियम योजनांचा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यासोबत विविध योजनांचा लाभ म्हणजे डबल योजनांचा लाभ घेत असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाहीत। म्हणजेच तुम्ही फक्त एकाच योजनेचे लाभार्थी असावेत, फक्त एकाच योजनेचे लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असावे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील सदस्यांकडे 4 चाकी गाडी असेल अशा बहिणींचा अर्ज या छाननीमध्ये अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांनाच पैसे विस्तांतर होतील। त्यानंतर तिसरा नियम नोकरीचा आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कामगार असाल किंवा घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला लागलेला असेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा म्हणजे 4था नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल, याच्यामध्ये खासगी किंवा सरकारी टॅक्स भरत असेल तर अशा बहिणींना पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। म्हणजेच तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। परंतु ज्या बहिणी या 4 नियमांपैकी एका जर नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणीनं, तुम्हाला आज फक्त 2 हप्त्यांचे 3,000 रुपये मिळणार नाहीत, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। तर ते 2,500 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होत आहेत त्यासोबत जून हप्ता जुलै हप्ता या 2 हप्त्यांचे 3,000
रुपये आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहेत ते जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा मुंबई उपनगर, तिसरा जिल्हा मुंबई शहर, चौथा जिल्हा रायगड, पाचवा जिल्हा रत्नागिरी, सहावा जिल्हा सातारा, सातवा जिल्हा धाराशिव जिल्हा, आठवा जिल्हा लातूर, नववा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा बीड, 12वा जिल्हा जालना जिल्हा। आज या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। उद्या सोलापूर जिल्हा पहिला, दुसरा जिल्हा सांगली, तिसरा जिल्हा सिंधुदुर्ग, चौथा जिल्हा कोल्हापूर, पाचवा जिल्हा ठाणे, सहावा जिल्हा पालघर, सातवा जिल्हा अहिल्यानगर, आठवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 9वा जिल्हा नाशिक, 10वा जिल्हा धुळे, 11वा जिल्हा जळगाव, 12वा जिल्हा नंदुरबार जिल्हा। उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवाचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा हिंगोली, दुसरा जिल्हा वाशिम, तिसरा जिल्हा बुलढाणा, चौथा जिल्हा अकोला, पाचवा जिल्हा अमरावती, सहावा जिल्हा यवतमाळ, सातवा जिल्हा वर्धा, आठवा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा गोंदिया आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं आज प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं या प्रमुख बँकेमध्ये पहिली बँक पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक ओव्हरसीज बँक, पाचवी बँक इंडियन बँक, सहावी बँक IDFC बँक, सातवी बँक IDBI बँक, आठवी बँक ICICI बँक, नववी बँक HDFC बँक, 10वी बँक पेटीएम बँक, 11वी बँक सिटी बँक, 12वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक कॅनरा बँक, 14वी बँक बँक ऑफ इंडिया, 15वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक भारत बँक, 17वी बँक बँक ऑफ बडोदा, 18वी बँक ॲक्सिस बँक, 19वी बँक पोस्ट बँक, 20वी बँक युको बँक, 21वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 22वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 22वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक। तर या सर्व बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, परंतु तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे। बघा लाडक्या बहिणीनं जून हप्ता, जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये विस्तार होईल, परंतु लाडक्या बहिणीनं आज ज्या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये विस्तार होतील ते जिल्हे आपण बघितलेले आहेत उद्याचे आणि परवाचे, म्हणजेच 3 दिवसाचे जिल्हे सुद्धा बघितलेले आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणी या प्रमुख 3 नियमांमध्ये बसत असावेत। ज्या बहिणी 3 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। तर ते नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं पहिला जो नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम उत्पन्नाचा आहे। दुसरा जो नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा, आणि जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे तुमच्याकडे त्या गॅस कनेक्शनचे पासबुक सुद्धा असायला पाहिजे। बघा एकंदरीत ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जून हप्ता, जुलै हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु ज्या बहिणी नियमांचं पालन करत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्या 4 योजना सुद्धा बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणीनं या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी, तिसरी योजना म्हणजे सौर चूल योजना आणि जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे डांका मशीन योजना। बघा ज्या लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्या लाडक्या बहिणींनी योजनेचा अर्ज करायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं जून हप्ता, जुलै हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होईल, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होतील, परंतु तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 2 कामे सुद्धा करायची आहेत। जर तुम्ही 2 कामे केली तर पैसे मिळतील, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पाडणार आहेत। तर ते 2 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं 2 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले असावे, तुमचे DBT ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे आधार कार्ड अपडेट सुद्धा
असायला पाहिजे। बघा, ज्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट असेल, आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु ज्या बहिणी ही कामे करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं आज काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। आता त्या कोणत्या बहिणी आहेत त्या सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, लाडक्या बहिणीनं बँकेच्या माध्यमातून 3 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। या बँकेचा पहिला नियम म्हणजे बँक खात्याची KYC करा। बँकेचा दुसरा नियम म्हणजे बँक खात्यासोबत पॅन कार्ड लिंक करा। आणि जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। तर तो तिसरा नियम म्हणजे तुमचं जे बँकेचं पासबुक आहे त्याच्यावरती जे नाव आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे। बघा, लाडक्या बहिणीनं या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा करायच्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी या सर्व गोष्टी करतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वपूर्ण अशी कामे करणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार नाहीत। कारण आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ही सर्व कामे करायची आहेत, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, काही तांत्रिक अडचणी होत्या, काही बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते, त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात येत होती। तर ही तपासणी कालच पूर्ण सुद्धा झालेली होती, त्यामुळे आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, काळजी करायची गरज नाही। कोणत्याही बहिणीने जास्त प्रमाणामध्ये काळजी करायची गरज नाही, कारण सर्व बहिणींना समान पैसे मिळतील। थोडाफार उशीर झालेला आहे परंतु काळजी करायची गरज नाही। बघा, लाडक्या बहिणीनं एकत्रितपणे 3000 रुपये हस्तांतर होऊ शकतात किंवा जून हप्ता सेपरेट सुद्धा मिळू शकतो, त्यामुळे काळजी करू नका। तुम्हाला जी कामे सांगितली आहेत ती सर्व कामे लवकरात लवकर करून ठेवा, अन्यथा तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतात। बघा, लाडक्या बहिणीनं लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली होती, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।